मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गिरण गावातला लालबाग परळ शिवडी एरिया जर आपण पाहिलात तर ठाकरेंचा बालेकिल्ला जो आहे तो म्हणून ओळखला जातो। आज दोन्ही ठाकरे या बालेकिल्ल्यात जे आहे ते संध्याकाळी येणार आहेत आणि याच बालेकिल्ल्यात भाजपच्या आमदार चित्रा वाघ ज्या आहेत, ज्या महिला प्रदेश अध्यक्ष भाजपच्या सुद्धा आहेत, त्या तळ ठोकून गेल्या 8-10 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः ते आपल्या सोबत आहेत। ताई, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तुम्ही गेली 10 दिवस झाले तळ ठोकून आहात, गड त्यांचा खेचून आणायचा आहे, त्यासाठी ही सगळी तुम्ही रणनीती आखताय काय नेमकं? मी लग्न होऊन या शिवडी विधानसभेत आले। 26 वर्ष मी इथे राहते आणि या शिवडीचं स्थित्यंतर मी पाहतीये, काय होतं आता काय झालंय आणि या सगळ्यामध्ये या उबाठाचं जे योगदान आहे ते योगदान काय आहे ते आज इथली जनता त्या ठिकाणी विचारते। आज ते दोघं जण येत आहेत इथे असं आता तुमच्या माध्यमातून मला कळतंय। हे येणं, एकत्र येणं ही सुद्धा एक अगतिकता आणि अपरिहार्यता आहे। आणि ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला शाखांची आठवण येते आणि त्यावेळेला शिवडीची आठवण येते। या शिवडीकरांसाठी उबाठाने आजपर्यंत काय केलं हा माझा साधा प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला जर ती एक फायर आजी आठवत असेल, जी फायर आजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती, ती फायर आजीचा टाहो तुम्ही नक्की ऐका। त्या फायर आजीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तिघही ठाकरे गेले होते। ती आजी सांगते, अरे मला अजून घर मिळालं नाही, अजून माझ्या मुलाला नोकरी मिळाली नाही, कारण तिला सांगण्यात आलं होतं की तुला घर देऊ, तुझ्या मुलाला नोकरी देऊ। एवढंच नाही, या गिरण गावामध्ये परळ लालबाग हा जो शिवडी विधानसभा आहे ही कष्टकरी लोकांची भूमी आहे। या लोकांसाठी तुम्ही काय केलं? 10 बाय 10च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठ्या घरामध्ये जाण्याचा अधिकार आहे किंवा नाही? तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केले? मला आठवतंय की महानगरपालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराला मालमत्ता कर माफ असा एक प्रस्ताव आला होता आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका होती की 700 ते 750 स्क्वेअर फीटच्या घरावरचा मालमत्ता कर माफ व्हावा। आयुक्तांचीही त्याला त्या ठिकाणी संमती होती, परंतु उद्धव ठाकरेंनी तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाच नाही। त्यामुळे हे जे खोटेपणा आहे हा मुंबईकरांच्या लक्षात आलेला आहे। आज या गिरण गावामध्ये अभ्युदय नगर असेल, जिजामाता नगर असेल, वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प आहेत। का झाले नाही, का करू शकले नाही? हे काही 1-2 वर्षामध्ये उद्भवलेले प्रश्न नाही आहेत। फक्त मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस करायचा, त्या मराठी माणसाला चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे किंवा नाही? आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? मला आठवतंय मागच्या एका सत्रामध्ये असेंब्लीत अनिल परब यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की ज्या काही इमारती होत आहेत मुंबईमध्ये त्यामध्ये मराठी लोकांसाठी काही कोटा रिझर्व असला पाहिजे। आणि त्यावेळेला मी त्यांना उपप्रश्न केला होता की तुमचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला तुम्ही असलं काही रिझोल्युशन पास केलं होतं का? तर त्याचं उत्तर नाही आहे। आणि त्यामुळे यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे हे शिवडीकरांना फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आज अभ्युदय नगर असेल, आज जिजामाता नगर असेल, याच्या पुनर्विकासाचं काम हे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून महायुतीचं सरकार करत आहे। आज जवळपास 80,000 BDD चाळीतल्या लोकांना घरकुलं देण्याचं काम, त्यांना मुंबईपासनं बाहेर पाठवायचं नाही, मुंबईकरांनी मुंबई सोडायची नाही असा ध्येय आणि प्रण असलेला आमचा नेता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम केले। माझ्या डोक्यात सहज एक प्रश्न आला की यांच्यामुळे आज मुंबईकरांना मुंबई सोडावी लागली। कल्याणला गेले, डोंबिवलीला गेले, मीरा भाईंदरला गेले, वसई विरारला गेले, अंबरनाथला गेले, बदलापूरला गेले, पण हे मुंबई सोडून त्या मुंबईकरांसाठी कधी गेले नाहीत। आज तुम्हाला कुठे इथे प्रचार करताना दिसतात तर मला सांगा। नगरपालिकेत पण हे घरी बसून होते, महानगरपालिकेमध्ये आज तुम्ही पाहताय आमचे नेते देवेंद्रजी असतील, आमचे नेते शिंदेसाहेब असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष रविदादा असतील, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना तुम्हाला दिसत आहेत। पण ही जोडगोळी मुंबई सोडताना दिसत नाही, कारण मुंबई हा त्यांचा, मुंबई महानगरपालिका ही यांचा फॅमिली बिझनेस आहे। एक सोन्याची अंड देणारी कोंबडी याच्या पलीकडे हे त्याचा विचार करत नाही। आमच्या देवेंद्रजींच्या खिशातले 1000 रुपये तर अजूनही त्यांच्या खिशातच आहे। त्यांनी तर ओपन चॅलेंज दिलं होतं की एक विकासाचा मुद्दा सांगा आणि 1000 रुपये घेऊन जा, पण आज त्यांच्याकडे कुठलं विजन नाही आहे। आज त्यांच्याकडे तुम्ही काय देणार आहात मुंबईकरांना आणि तुम्ही काय दिलत मुंबईकरांना हे सांगायला त्या ठिकाणी काही विजन नाही आहे, ना त्यांच्याकडे कुठला मुद्दा आहे। आणि हे मुंबईकर फार चांगल्या पद्धतीने ओळखून आहेत।
शिवडीकरांचं जर तुम्ही म्हणाल तर शिवडीकरांच्या तोंडाला आश्वासनांची कोरडी पानं पुसायचं काम यांनी इतके वर्ष केलं. प्रत्येक वेळेला हेच सांगते, भावनिक आवाहन ज्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. आजही इथली लोक आणि महाराष्ट्रातली लोक वंदनीय बाळासाहेबांना दिलेले तेलकट वडे, कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही, कोणामुळे पक्ष सोडावा लागला, या कॅसेट विसरलेला नाही आहे. हे एकत्र येणं ही त्यांची अगतिकता आहे, ही अपरिहार्यता आहे. कारण आज त्यांच्या समोर देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, RPI असेल, या महायुतीचं अतिशय तगडं असं आव्हान आहे. आणि त्यामुळे हे दोघं जण एकत्र आलेत. परंतु या वेळेला शिवडीकर त्यांना पानं पुसल्याशिवाय राहणार नाही. बालेकिल्ल्यात संध्याकाळी ते येत आहेत, ज्या पद्धतीनं प्रत्येक शाखांना भेटी गाठी ते करताना दिसत आहेत आणि भावनिक कुठेतरी आव्हान करतायत. तुम्ही आता म्हटलं की ब्लॅकमेल करतायत, थेट हा आरोप आहे तुमचा त्यांच्यावरती? 100%. आणि कसला बालेकिल्ला, कुठला बालेकिल्ला? ज्या निष्ठावंतांच्या जीवावरती बालेकिल्ले यांनी उभे केले त्यांना उद्ध्वस्त करायचं काम केलं. आज त्यांचे 2 शाखा प्रमुख हे त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. ज्या आजीचा मी उल्लेख केला ती टाहो फोडून सांगते, अरे आमच्या निष्ठेचं काय झालं? आम्ही तुमच्यावरती निष्ठा ठेवली, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? कार्यकर्त्यांच्या जीवावरती जो हा बालेकिल्ला होता तो बालेकिल्ला आता ढासळलेला आहे. कारण त्या लोकांनाही कळलेलं आहे की आपण कोणाच्या दावणीला बांधले गेलोय आणि कशा पद्धतीने वापरा आणि फेकून द्या. तेवढ्या एका क्षणापुरती त्या आजीला डोक्यावर बसवलं, पार तिच्या घरी गेले. अरे त्या माय माऊलीचा सुद्धा आज तळतळाट तुम्ही घेताय आणि कसला बालेकिल्ला? म्हणून तुम्हाला मी सांगते की प्रत्येक वेळेला हे जे भावनिक आवाहन करून लोकांना भुलवायचं काम करतायत, लोक यांना भुलणार नाही. कारण यांच्या टोमण्यांनी आणि यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगने त्यांच्या आयुष्यात काही बदल होणार नाही. दुसरा एक असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे, अनेक ठिकाणी राज्यामध्ये जवळजवळ 66पेक्षा अधिक ठिकाणी बिनविरोध जे आहे ते नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यावरती आक्षेपसुद्धा महाविकास आघाडी घेते. ठाकरे दोन्ही बंधूंनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. मनसेकडून तक्रारीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्यावरती काय तुमचं? बघा, असं आहे की आधी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला EVM, मतचोरी, वोट चोरी असे सगळे फेक नरेटिव्ह केले. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही. तशातलाच हा प्रकार हा आता बिनविरोध नगरसेवकांचा आहे. मला हे आवर्जून इथं सांगायचं आहे की जे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात तिथे लढणाऱ्या किंवा ज्यांनी मागे घेतले आहेत त्यांनी कोणीही लेखी तक्रार पोलीस स्टेशनला किंवा निवडणूक आयोगाला स्वतः जाऊन केल्याचं माझ्या आत्तापर्यंत तरी पाहण्यात आलेलं नाही आहे. हे नेतेच डबडे वाजवत आहेत. पण ज्यांनी मागे घेतली आहे त्यांच्यापैकी कोणी पुढे येऊन त्या ठिकाणी तक्रार करताना आढळलेलं नाही. दुसरी गोष्ट, बिनविरोध निवडणूक प्रक्रिया ही त्या ठिकाणी संविधानात्मक आहे, घटनात्मक आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काही ज्या पद्धतीने पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत त्याच्यामध्ये त्यांना यश येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बिनविरोध आलेत का? तर नाही. एक इस्लामिक पार्टीचा सुद्धा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. पण त्याच्यावरती हेतुपुरस्सर बोलण्याचं टाळलं जाते. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, जर बिनविरोध निवडणुका यांच्या मताने अवैध असतील तर मग उद्धव ठाकरे काय आहेत? उद्धव ठाकरेंनी विनंती केली होती की मला बिनविरोध निवडून द्या आणि मग ते बिनविरोध विधान परिषदेवरती सदस्य झाले. मग या जर बिनविरोध सगळ्या नेमणुका जर या अवैध असतील तर मग उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? हा सुद्धा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचंही उत्तर त्या ठिकाणी विरोधकांनी द्यायला हवंय. त्यांच्याकडनं चौकशीची निवडणूक आयोगाकडे मागणी केली जाते, तर तशी यांच्या निवडणुकीची चौकशी झाली पाहिजे बिनविरोध. मला हेच म्हणायचं आहे की जर ज्यांनी बिनविरोध निवडणूक ज्यांची झालेली आहे त्यांच्या विरोधात ज्यांनी अर्ज मागे घेतलेत त्याची कुणाची लेखी तक्रार ही पोलीस स्टेशनला किंवा निवडणूक आयोगाकडे नाही, ही आत्तापर्यंतची माझी माहिती आहे. इनफॅक्ट इथं येताना मी आता मोबाईलवर चेक केलं, एक ऑडिओ क्लिप फिरतीये ज्याच्यामध्ये उबाठाचा जिल्हा प्रमुख आहे तो एका महिला उमेदवाराला सांगतोय की वरून आदेश आलेला आहे
तुम्ही अर्ज मागे घ्या, त्याच्यावर त्या महिला उमेदवाराने आर्ग्युमेंट केलेली आहे आणि त्याने त्या क्लिपचा शेवट असा मी ऐकला की तुम्ही वरुण सरदेसाईंशी बोलून घ्या. याचा अर्थ काय आहे तो सांगण्या इतकं इथली जनता काही खुळी नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि काय असत्य आहे ते लोकांना सांगत राहायचं सत्य म्हणून, पण हे फार काळ टिकत नाही. आणि म्हणून हा माझा प्रश्न आहे की जर सगळे अवैध असतील तुमच्या मताने तर मग उद्धव ठाकरे कधी राजीनामा देत आहेत? उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे आणि कोकणी समाज जो आहे तो सुद्धा नाराजी व्यक्त करतोय, भाजप सुद्धा सगळीकडे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतंय, त्याबद्दल तुमचं मत काय? बघा, अमित साटम हे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि ते सातत्याने उबाठाने महानगरपालिकेमध्ये जे घोटाळे केले ते घोटाळे बाहेर करायचं काम करतायत, बाहेर आणायचं काम करतायत, ते लोकांसमोर मुंबईकरांसमोर ठेवण्याचं काम करतायत आणि अमित साटम हे मुंबईकरांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतायत. आज अमित साटमांनी मांडलेल्या प्रत्येक आरोपावरती आज उद्धव ठाकरेंकडे एकही उत्तर नाही आहे. त्यांनी जितके घोटाळे बाहेर काढले त्याच्याबद्दल उबाठाकडे एकही उत्तर नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी उपरोधिक अशी टीका ही अमित साटमांवर केली आहे. अमित साटम हा मुंबईकरांचा आवाज आहे आणि हे जे काही त्यांनी वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय, कारण ही टीका अमित साटमांवर नाही तर सामान्य मुंबईकरावरती त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईकर याचं उत्तर देतील. शेवटचा प्रश्न, बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो कुलाबा या ठिकाणी आहे आणि तो महापालिकेकडनं डागडुजीसाठी झाकण्यात आलेला आहे, परंतु संजय राऊतांनी आता असं म्हटलंय की कुठेतरी बाळासाहेबांच्या पुतळ्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटते म्हणून तो तुम्ही झाकून ठेवलाय निवडणुकीच्या काळात. बघा, संजय राऊतांची तब्येत आता बरी नाही आहे, त्यामुळे त्यांना लवकर तब्येतीत आराम पडू दे अशी आम्ही प्रार्थनासुद्धा त्या ठिकाणी करतो. रोज सकाळी उठायचं, काहीतरी सनसनाटी त्या ठिकाणी करायची, हे त्यांची रोजची त्या ठिकाणी सवय आहे. एकतर निवडणूक आयोग असेल की त्यांच्या माध्यमातून काही सर्क्युलर जारी होतात की काय आपण त्या ठिकाणी झाकायला हवं आहे किंवा कुठे आपण बघतो की जी काही कामं केलेली असतात त्याच्यावरती सुद्धा बोर्ड लावण्यात येतात, गाड्यांवरती बोर्ड लावण्यात येतात. त्याच्यातला हा एक प्रकार असू शकेल किंवा जसं तुम्ही सांगताय की BMCची डागडुजी चाललेली आहे आणि त्याच्यासाठी ते झाकण्यात आलं असेल, त्याचा आणि याचा तसा काही एक संबंध येत नाही. परंतु संजय राऊत यांना रोज सकाळी उठून सनसनाटी काहीतरी तयार करायची आणि बातम्या करायच्या हा त्यांचा रोजचा उद्योग आहे. त्याला फार सिरियसली घेण्याची गरज नाही आणि मुंबईकरही त्यांना सिरियस घेत नाही. शेवटचा प्रश्न, लालबाग परळ शिवडी परिसरात काय परिणाम दिसेल की तुम्ही त्यांचा गड खेचून तुमच्याकडे आणणार? कसला गड? काय तुमचं त्यांच्या जीवावर गड होता ती 90 वर्षाची म्हातारी आजी बोंबलतीये त्यांच्या नावाने. कसला गड? म्हणून मी तुम्हाला सांगते, टोमणे आणि भावनिक आवाहन याला लोक भुलत नाहीत. आज महायुतीचे 5 उमेदवार हे शिवडी विधानसभेत उभे आहेत, 2 भारतीय जनता पार्टीच्या तिकिटांवरती आणि 3 शिवसेनेच्या तिकिटावरती. लोकांना विकास पाहिजे, लोकांना गतिशील सरकार पाहिजे, लोकांना त्यांच्या आयुष्यात आनंद देणारं सरकार पाहिजे आणि ते देण्याची धमक ही महायुतीमध्ये हे शिवडीकरांना माहिती आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, चित्राताई आपल्यासोबत होत्या. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर लालबाग परळ शिवडी हा संपूर्ण एरिया शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये चित्रा वाघ ज्या आहेत त्या या ठिकाणी या सगळ्या निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते पाहतायत आणि सगळी निवडणूक पाहतायत. त्यामुळे यश नेमकं या सगळ्या निवडणुकांमध्ये नेमकं कोणाला मिळतं हे बघावं लागेल. कॅमेरामन रोहनसोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.